हाय गाईज, लेट्स डिक्लेअर माय वॉर्डरोब अँड युअर वॉर्डरोब टुगेदर. पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या. आय होप की तुम्ही केलंच असेल. माझ्या ब्रेनला 4 कप पिऊन सुद्धा कॅफिन हिट नाही झालंय, पण आता मी हा लास्ट कप पिऊन हिट झालं असं प्रिटेंड करते आणि आता ते करायचंय. दॅट ॲब्सोल्युटली हेट डुईंग, दॅट इज वॉर्डरोब क्लिन्झिंग. बट लेट मी फर्स्ट इंट्रोड्यूस माय फॅमिली मेंबर्स वॉर्डरोब्स टू यू गाईज. फर्स्ट वन आहे डॅडीचा, त्याच्यानंतर ब्रदर, मॉम मॉम मॉम. दॅट्स नॉट इनफ, देर इज मोर ऑफ मॉम. आता तुम्हाला प्रश्न असेल की माझा कुठे? आय एम जस्ट अन अडॉप्टेड किड गाईज. सोफिया इज माय वॉर्डरोब. आणि एवढंच नाही तर माझा पण कचरा आहे आजूबाजूला जास्त, तो की मला साफ करायचा. आय एम जस्ट गिल्टी इनफ टू से दिस. माझ्या कपड्यांची कंडिशन बघून तुम्हाला वाटत असेल की हिने लास्ट टाइम कधी क्लीन केलं असेल, पण यू वोंट बिलीव्ह गाईज की लास्ट 2 वीक पहिलेच मी वॉर्डरोब क्लिन्झिंग झालेलं होतं माझं. सो गाईज की आता मला ब्लॅक कलर अवॉइड करावा लागणार आहे, कारण माझा वॉर्डरोब पूर्ण ब्लॅक होऊन जाईल गाईज. आता एवढी स्पेस बघून मला असं वाटतं आय नीड टू बाय न्यू क्लोथ्स नाउ. तर गाईज माझे सगळे कपडे इथे फोल्ड करून झालेले आहेत आणि मी आता इथे डिस्क्रिमिनेट करून ठेवते. माझे कॅज्युअल्स वेगळे, माझे पार्टी वेअर्स वेगळे, ब्लॅक जीन्स, ब्ल्यू जीन्स. इथे मी एका पाऊच मध्ये माझे सगळे ड्रेसेस पॅक करून ठेवते, कारण आपण ते डेली वेअर साठी घालत नाही. साडी सुद्धा मी कधीतरी एखाद्या ओकेजनला घालते, तर ते सुद्धा मी इथे पॅक करून ठेवते. अँड फायनली गाईज माझं वॉर्डरोब लावून झालेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी सगळं डिस्क्रिमिनेट करून ठेवलेलं आहे. जे रंगीबेरंगी कपडे मी घालत नाही ते एका बॉक्समध्ये काढून ठेवलेले आहेत. बाय गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. सी यू नेक्स्ट ब्लॉग.